तुम्ही कधी इडली पात्रामध्ये अशा प्रकारे मिरच्या वाफवल्या का? नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची मिरचीची भाजीही केल्या जाते आणि ती तेवढ्याच आवडीने खाल्ल्यासुद्धा जाते. पण अशा प्रकारची भाजी तुम्ही कधीच बनवली नसेल. म्हणून आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा प्रकारची मिरचीची भाजी तुम्ही नक्की एकदा करा. तर इथे बघा, मी अशा प्रकारे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता माझ्याकडे अशा छोट्या छोट्या अशा हिरव्या मिरच्या होत्या. तुमच्याकडे जर साईजने मोठ्या अशा हिरव्या मिरच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणजे मिरची कोणतीही असो, फक्त हिरवी इथे आपल्याला वापरायची आहे. तर इथे आपण स्वच्छ अशी धुवून ही मिरची घेतलेली आहे. आता आपल्याला एकीकडे कढईमध्ये पाणी वाफवायला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर असं इडलीचं जे पात्र असते ते घालायचं आहे आणि छान अशी वाफ त्या पाण्याला येऊ द्यायची आहे. पाण्याला वाफ आली की आता आपली जी हिरवी मिरची आहे ते आपल्याला अशा प्रकारे इडली पात्रामध्ये आपल्याला घालायची आहे. ज्या प्रकारे आपण इडली पात्रामध्ये इडली बनवतो आणि त्या पात्रामध्ये घालतो, तशीच आपल्याला ह्या मिरच्या इडली पात्रामध्ये घालून घ्यायच्या आहे. आता मला बघा, इथे थोडी अशी मिरचीची भाजी करायची होती, म्हणून मी फक्त थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे कढईवर अशी वाफून घेणार आहे. पण तुम्हाला जर जास्त अशी भाजी करायची असेल तर तुम्ही इडली पात्रातसुद्धा त्या मिरच्या नक्कीच वाफून घेऊ शकता. तर आता मिरच्या पूर्ण मी इडली पात्रावर घालून घेतलेल्या आहे. त्याच्यावर बसेल असं झाकण आपल्याला याच्यावर घालायचं आहे आणि अगदी 10 ते 15 मिनटं ही मिरची वाफवून घ्यायची आहे. अगदी 15 मिनटात ही जी मिरची आहे ती शिजून तयार होते. तर इथे बघा 15 मिनटं पूर्ण झालेले आहे आणि मी मिरची चेक करत आहे. तर मला थोडीशी कशी मिरची जाड वाटत आहे, म्हणजे अशी कडक वाटत आहे, म्हणून मी आणखी हिला 5 मिनटं वाफवून घेणार आहे. मी चमच्याने सुद्धा चेक केलं तर थोडीशी कडक वाटत होती, म्हणून मी आणखी 5 मिनिट हिला वाफवून घेणार आहे. 5 मिनिटांनी मी जेव्हा ही मिरची चेक केली तेव्हा ही मिरची पूर्णतः शिजली होती. म्हणजे अंदाजे आपल्याला पूर्णतः 20 मिनिटे इथे ही मिरची शिजवण्यासाठी लागलेली आहे. जी इथे छान अशी शिजलेली आहे. आता आपल्याला ही जी मिरची आहे ही कढईमध्ये घालून घ्यायची आहे. कढईमध्ये मिरची घातल्यानंतर आता आपल्याला याच्यावर थोडं तेल घालायचं आणि मिरची छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आपल्या इथे मिरची खाणे प्रत्येकालाच आवडतो. ती भाजलेली मिरची असो, मिरचीचा ठेचा असो, मिरचीचं पंचामृत असो वा दही मिरची असो वा आणखी काही. पण आजपासून तुम्ही जर अशा प्रकारची मिरची बनवली तर नक्कीच तुम्ही याच्यानंतर अशा प्रकारची मिरची बनवाल. तर इथे आपण तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये छान अशी आपली मिरची आपण भाजून घेणार आहोत. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. ही जी हिरवी मिरची आहे आपण भाजून घेतलेली, ही आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि आता ही जी मिरची आहे या मिरचीसाठी आपल्याला छान असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला याच कढईमध्ये घालायचे आहे शेंगदाणे. छान असे शेंगदाणे घालायचे आहे, तीळ घालायचे आहे आणि शेंगदाणे व तीळ छान असे भाजले की आपल्याला इथे लागणार आहे ते खोबऱ्याचा किस, किंवा जर आपल्याकडे जाडं खोबरं असेल तर आपण ते सुद्धा खोबरं याच्यामध्ये घालून घेऊ शकतो. तसंच थोडा आपल्याला अद्रकाचा तुकडासुद्धा इथे लागणार आहे. अद्रकाचा तुकडा थोडा घातल्याने आपली जी ही मिरची आहे ती आणखीच चवीला चविष्ट बनणार आहे. हे सर्व साहित्य आपल्याला छान असं इथे भाजून घ्यायचं आहे. हे वाटण आपण छान असं भाजून घेतल्यानंतर आता आपल्याला एका खलबत्त्यामध्ये याला असं बारीक करून घ्यायचं आहे. आपण मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकतो, पण जर थोडासा जाडसर जर याचा कूट असला तर ही जी मिरची आहे ती आणखीनच चवीला रुचकर व चविष्ट बनते. तर नक्की ट्राय करा. इथे बघा, मिरचीचा मसालासुद्धा छान असा आपला तयार आहे. आता त्याच कढईत आपल्याला थोडं तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यात थोडी मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे पालीचा कांदा. पालीचा कांदा असेल पालीचा कांदा घाला, पालीचा कांदा नसेल तर आपला सुका जो कांदा असतो तो सुद्धा घातलेला तरी चालेल. आणि थोडी कोथिंबीर. याने जी ही मिरची आहे त्या मिरचीची चव आणखीनच खूप अशी चवीला चविष्ट बनेल. थोडी हळद, थोडं तिखट आता मिरचीच तिखट आहे, पण आपल्याला थोडा कलर येण्यासाठी आपण आणखी इथे थोडं तिखट घालणार आहोत, हळद घालणार आहोत. तसंच थोडं मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातल्यानंतर आता आपल्याला जी ही मिरची आहे ती मिरची याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडी मिरची अशी शिजत आली की याच्यामध्ये आपल्याला थोडी साखर घालायची आहे. छान अशी उकळी आल्यावरच आपल्याला थोडी साखर घालायची आहे. त्याच्या आधी आपल्याला साखर इथे घालायची नाही. मी इथे छान अशी 2 चम्मच साखर घातलेली आहे. गूळ असल्यास गूळसुद्धा घालू शकता. आता आपल्याला याला सगळ्याला मिक्स करायचं आहे आणि छान अशी प्लेट ठेवून आपल्याला याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे. आणि छान अशी वाफ आल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे तो आपण जो बारीक केला होता तो पूर्णतः मसाला. हा मसाला आपण खलबत्त्यात काढून घेतल्याच्याने ही जी मिरची आहे ती आणखीनच चवीला चविष्ट बनणार आहे. तर इथे बघा, मसाला टाकल्यानंतर आपल्याला छान असं चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक झाकण ठेवायचं, वाफ काढायची आणि नंतर आपल्याला गॅस करायचा आहे बंद गॅस केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पिळायचं आहे ते लिंबू. आता इथे तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता किंवा लिंबूही वापरू शकता. तर मी इथे लिंबू वापरत आहे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता. छान असं आपल्याला पूर्ण एक मोठं लिंबू असं इथे घालून घ्यायचं आहे. मस्त अशी आंबट गोड अशी याची चव बनते. तशीच चवीला चविष्ट अशी ही मिरची तयार होते. इथे आणखी एक टिप्स म्हणजे आपण जेव्हाही इथे लिंबू घालू त्याच्या आधी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस चालू करताना जर आपण लिंबू घातलं तर आपल्या ज्या लिंबाचा आंबटपणा आहे तो पूर्णतः नाहीसा होतो आणि आपली मिरची ही आंबट बनत नाही. म्हणून इथे गॅस पूर्णतः बंद केल्यानंतरच आपल्याला लिंबू याच्यामध्ये घालायचा आहे. लिंबू घातल्यानंतर आता एक वेळा याला छान असं परतून घेऊया आणि इथे आपली तयार आहे चवीला चविष्ट अशी आपली मिरची. आज जो मिरचीचा प्रकार मी दाखवला, अशा प्रकारे मिरची तुम्ही कधी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. आणि इथे बघू शकता अप्रतिम अशी कलरला तर छान झालीच आहे, पण तशीच चवीला चविष्ट अशी आपली इथे मिरची तयार आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.